सांगली जिल्हा परिषदेत मोठी कारवाई, 13 शिक्षक आणि 1 शिपाई निलंबित। सांगली जिल्हा परिषदेत मोठी कारवाई, दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात 13 शिक्षक आणि 1 शिपाई निलंबित करण्यात आले आहेत। दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतरही UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी ID प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई झाली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कारवाई केली असून ही माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली। जुलै 2025 पासून संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीस देण्यात आली होती, मात्र कागदपत्रे सादर न केल्याने अखेर प्रशासनाने निलंबनाचा दंडुका उगारला।